या मागण्यासाठी जवळपास पावणे 2 वर्ष झाले आम्ही सलग झुंजतोय. सरकारने आमच्या आंदोलकांवरती खोटे गुन्हे दाखल केलेले ते सगळे सरसकट मागे घ्यायचे हे त्यांनी कबूल केलेले आजपर्यंत त्यांनी ते घेतलेलं नाही. आमच्या हैदराबाद गॅजेट ते गॅजेटियर सुद्धा तात्काळ लगेच मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी लागू करायचंय. सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं, औंध संस्थांचं हे तातडीने लगेच ते लागू करायचे, त्याची अंमलबजावणी करायची. म्हणून आजपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू आम्ही केले आहे. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या जे बांधव आहेत त्यांना आणखी निधी सरकारनं दिलेला नाही, त्यांना शासकीय नोकरी सामावून घेतलेला नाही. येथे तातडीनं घेण्यात यावं ही सरकारकडे आमची मागणी आहे. अशा 8-9 मागण्या आम्ही सरकारकडे दिलेल्या आहेत, त्या काही नवीन नाहीत, पूर्वीच्याच त्या मागण्या. त्याच्यात नवीन काही नाहीये. सरकारच्या आहे ते पाठ आहे, नव्यानं सांगायची गरज नाही. म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती आहे की ज्या 8-9 मागण्या आम्ही तुमच्याकडे दिल्या त्याची तातडीनं अंमलबजावणी लगेच आपण करा आणि या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचं दुःख वाटून घ्या, समजून घ्या. आणि जे मराठा समाजानं अशा अपेक्षा आहेत आपले मुलं मोठे होण्याच्या, त्या तुम्ही पूर्ण करा ही विनंती. याचबरोबर संतोष भैया देशमुख यांची क्रूरपणानं हत्या करण्यात आली, त्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी लढायचंय. या आंदोलनात पहिल्यांदाच, या उपोषणात पहिल्यांदाच संतोष भैया देशमुखांची सुद्धा आपण मागणी घेतलेली की त्या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आणि जी कडी आहे पूर्ण साखळी, ती सगळी साखळी सापडून त्याचा पूर्ण गुंडगिरीच्या टोळीचा नायनाट करायचा आहे, ही सुद्धा मागणी आपण या आंदोलनात घेतली. संत सोमनाथ सूर्यवंशी असतील, वाकोडे साहेब असतील, यांच्याही ज्या मागण्या आहेत त्याही सरकारनं मान्य कराव्या. संतोष भैयाला न्याय मिळेपर्यंत आपण सगळेजण लढणार आहेत. मी आणि हे राज्य आपण सगळेजण मिळून लढणार आहेत. संतोष भैयाला न्याय मिळण्यासाठी सुद्धा हे उपोषण सुरू आहे, कारण ही मागणी आपण त्यांच्यासाठी पण घेतली. इथूनही आपण संतोष भैयासाठी लढणार. पुन्हा शेवटचं सांगतो, कारण लय बोलायची गरज नाहीये. पुऱ्या माहिती आहे मराठ्यांच्या मागण्या काय. आमच्या सगळ्या ज्या मागण्या आहेत तुमच्याकडे 8-9-10 मागण्या आहेत, त्या सगळ्याला त्याला तातडीनं अंमलबजावणी द्या ही मुख्यमंत्र्यांना या ठिकाणाहून विनंती. आणि एक खात्रीशीर सांगतो, किमान मराठ्यांशी आणि मराठ्यांच्या मागण्याशी गद्दारी आणि बेमानी मुख्यमंत्री करणार नाही याची खात्री आहे. आणि त्याची जाणीव त्यांनी सुद्धा ठेवावी. आमच्या मागण्या तातडीनं मार्गी काढाव्यात, कारण हे उपोषणाचं लोण पूर्ण राज्यभर आता पसरणार.